म्हणजे माहिती आहे तेवढी तरी मी माहिती सांगतो. आपण पहिलं शंकराच्या मंदिरात आल्यानंतर पहिलं भस्म लिहायचं आहे. भस्म असं लाज वाटतं म्हणून थोडा नाही लिहायचा. आपण इथं आलो ना, लाजायचं काही काम नाही. 3 बोटाला हा भस्म लावायचा आणि 3 बोटं ओढायची. हा त्रिपुंड असतो तसा 34 जागेवर शरीराला भस्म लावला जातो. कमीत कमी आपण कपाळाला तर लावायचा. ह्या एका रेषेमध्ये 9 देवतांची शक्ती असते. 9 ते 27 देवतांची शक्ती राहते. त्यानंतर आपण पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर मग आत मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेले पहिल्यांदा नंदीच्या शिंगातून दर्शन घ्यायचं. ओम नंदिकेश्वराय नमः. आपली काय व्यथा आहे ती सांगायची नंदीला आणि मग नंतर मंदिरामध्ये जायचं आणि तिथं आपली देवाला काय व्यथा असेल ते सांगायचं आहे. पिंडीवरती डोकं ठेवून कधी स्पर्श करून कुठल्याही भगवंतांचा स्पर्श करून कधी दर्शन घ्यायचं नाही. कसं आपण कुठनंही चालत आलेला असतो, कुठनं फिरलेला असतो, अशुद्ध ह्याच्यामध्ये आपण असतो. त्यासाठी कधी भगवंताला स्पर्श करायचं नाही आणि दर्शन करून हे भावानो हॅलो कालवा करू नका. स्पर्श करून आपण दर्शन करायचं नाही. दुरून दर्शन करा आणि साखर कधी देवावरती टाकू नका. आपल्याला लय खोडायचं आता चौकटीला साखर लावा, पेढा लावा, पाठीमाग काय काय लोक पाठीमागचं दर्शन. आपण एकदा भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवल्यानंतर पाठीमागनं कधी दर्शन करायचं. बरेचशाच लोकांना खोड असते. पाठीमागे जायचं दर्शन करायचं तिथे पेढाची पाहिजे असं करू नका. थोडीशी माहिती असावी म्हणून सांगितलं. झालं का नाही? बाद झालं.